च्या व्यवसायामध्ये काय-काय बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे, काय-काय तुम्ही याच्यामध्ये नवीन प्रॉडक्ट्स क्रिएट करू शकतात आणि याच्यामध्ये बेसिकली हा 12ही महिने चालणारा व्यवसाय आहे. तर तुम्ही याच्यामध्ये एकदम स्मॉल स्केल घरगुती पासून तुम्ही सुरुवात करू शकतात. तर एकदम लार्ज स्केल इंडस्ट्री सुद्धा टाकू शकतात. बरेचसे आमचे जे उद्योजक आहे, जे आमचे विद्यार्थी आहे, ज्यांनी आपला कोर्स केलेला आहे, त्यांनी आज खूप चांगल्या प्रमाणात त्याच्या स्पाइसेसच्या इंडस्ट्री सेटअप केलेल्या आहे आणि खूप स्वतःच्या ब्रँडने, स्वतःच्या नावाने आज ते स्पाइसेसचा सेल करतायत. सो याच्यामध्ये B2B, B2C अशा विविध प्रकारामध्ये तुम्ही काम करू शकतात आणि स्पाइसेस हा असा प्रकार आहे, की जो त्याच्यामध्ये खूप व्हरायटी, खूप इनोव्हेशन्स तुम्ही आणू शकता. स्पाइसेसचे आज इतके टाइप्स ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. आज प्रत्येक रेसिपीला कुठलीही पावभाजी असेल, दाबेली असेल किंवा बिर्याणी असेल, प्रत्येक गोष्टीला आज वेगवेगळ्या टाइपचे स्पाइसेस यायला लागले आणि त्याचे मसालेच यायला लागले. सो आपण याच्यामध्ये खूप काही इनोव्हेशन्स करू शकतो आणि आपली युनिक रेसिपी आणि प्रॉडक्ट आपण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. सो हे कसं करायचं, काय करायचं हे आज आपण आजच्या वेबिनारमध्ये डिस्कस करणार आहे आणि काय-काय याच्यामध्ये विविध टाइप काय-काय असतात मसाल्यांचे ते सुद्धा आपण डिस्कशन करू आणि एक आपण छोटं घरगुती, छोट्या लेव्हलला जरी करत असाल आपण हा व्यवसाय, तर आपण एक प्रॉपर इंडस्ट्रियल लेव्हलला कसा हा व्यवसाय करू शकतो, प्रॉपर याच्यामध्ये कसं अ, आपलं स्वतःचं एक चांगलं अस्तित्व निर्माण करू शकतो, हे आज आपण आजच्या वेबिनारमध्ये डिस्कशन करूयात. बेसिकली उद्योगवर्तींनी अशा काही ज्या ट्रेंडिंग बिझनेस अपॉर्च्युनिटीज असतात, त्याच्यावरती कायम आम्ही वेबिनार घेत असतो आणि प्रॅक्टिकल कोर्सेस घेतो, ज्याच्याने तुमचा व्यवसाय सुरू व्हायला आम्ही मदत करू शकतो आणि असं आम्ही खूप इंडस्ट्रीजमध्ये आम्ही असे प्रोग्राम कंडक्ट करतो, जे ट्रेंडिंग बिझनेसेस आहेत. सो आजचा हा वन ऑफ द टॉपिक आहे स्पाइसेस प्रोसेसिंग ज्याच्यावरती आज आपण डिस्कस करणार आहे. आणि बेसिकली उद्योगवर्तींनी हे उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास याच्यामध्ये काम करत आहे. आम्ही 1995 पासून कार्यरत आहोत आणि आम्हाला आत्तापर्यंत 68,000 पेक्षा जास्त उद्योजकांना आम्ही घडवलंय. ज्यांच्या डिटेल्स तुम्ही उद्योगवर्तींच्या YouTube चॅनलवर किंवा उद्योगवर्तींच्या वेबसाईटवर मिळवू शकतात. आणि जे आमच्या जे आज आपल्याला गाईड करणार आहे, ते आज आपल्याला सुदेश देसाई सर आहे, जे स्वतः उद्योजक आहेत. आरणा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही सरांची स्वतःची कंपनी आहे, ज्याच्या अंतर्गत सर मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतात. आणि सरांच्या हस्ते आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सला, उद्योजकांना आपण सरांनी घडवलेलं आहे. आणि विविध विषयामध्ये सर एक्सपर्ट आहे, डिहायड्रेशन आणि स्पाइसेस. आणि आज आपल्याला सर सुदेश देसाई सर जे मुंबईवरून जॉइन झाले, ते आपल्याला आज फर्दर गाईड करणार आहे. ओव्हर टू यू सुदेश सर. थँक यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजचं आपण सेशन सुरू करूया. मला 1 मिनिट द्या, स्क्रीन शेअर करतोय. ओके. आजचा विषय जो आहे तो आपला स्पाइसेस किंवा मसाल्याचा बिझनेस कसा सुरू करावा याच्यावरती आपलं आजचं सेशन आहे, इंट्रोडक्टरी सेशन आहे. तर ह्या सेशन मध्ये तुम्ही बघा आता स्पाइसेस बघाल ना, तर आता हे तुमच्या समोर हा जो फोटो दिसतोय बघा, या फोटो मधले जे स्पाइसेस आहेत किंवा मसाले आहेत, त्या मसाले वापरल्यामुळे हा जो कलर शेड आलाय बघा, आणि काही जणांना हा कलर शेड बघितल्यानंतर, ही डिश बघितल्यानंतर स्मेल पण चांगला यायला लागेल बघा. ओके, तर स्मेल येणं, तो जो अरोमा येतो ना, ते मसाल्यांमुळे येतोय. नंतर तो अरोमा आल्यामुळे आपल्याला भूक वाटणं, अजून आपल्याला खावंसं वाटणं, हे सगळं वाटणं जे आहे ना, की आपल्याला बॉडीमध्ये जे रिॲक्शन सुरू होते, हे बिकॉज ऑफ द स्पाइसेस. इव्हन आता आपल्याला दिसायला पण बघा, आय अपिलिंग, डोळ्याला दिसायला पण खूप चांगलं दिसतंय. हे दिसायला चांगलं दिसणं पण आहे, हे पण एक स्पाइसेसचं काम आहे. ओके, हे सगळं काम करत असते. तसंच जेव्हा तुम्ही बघा की मीठ, आपण जेवणामध्ये मिठाशिवाय जेवण होऊ शकत नाही, तर मीठ पाहिजेच आपल्या जेवणामध्ये. तसंच स्पाइसेस पण, स्पाइसेस शिवाय पण आपलं जेवण होऊ शकत नाही. मग स्पाइसेस तुम्ही बघा, किती गरीब फॅमिली असू दे, त्यांच्या घरी स्पाइसेस मसाला असणारच आहे. किती श्रीमंत फॅमिली असू दे, आणि त्या श्रीमंत फॅमिलीमध्ये पण घरी स्पाइसेस मसाला लागणारच आहे. तुम्ही बघा रस्त्यावरती हॉकर्स आहेत, त्यांना पण स्पाइसेस लागणार आहेत. तसेच मोठे मोठे 5 स्टार हॉटेल्स आहेत, त्यांनाही त्यांच्या इथे जे जेवण बनतं ते पण स्पाइसेस किंवा मसाल्याशिवाय होऊ शकणार नाही. तर एव्हरीवेअर, सगळीकडे जिथे ते फूड संबंध येतो, फूडशी संबंध येतो, तिथे स्पाइसेस लागतच असतात. इव्हन तुम्ही बघा फूड फॅक्टरीज असतात ना, फॉर एक्झाम्पल लेसची फॅक्टरी घ्या, ओके, नंतर बिंगोची घ्या, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा स्पाइसेस मसाला हा यूज करावाच लागतो त्यांना.
मग तुम्हाला B2B करायचं असेल तर अशा टाईपच्या कंपनीजना पण तुम्ही सप्लाय करू शकता. म्हणून स्कोप बघाल तर स्कोप अनलिमिटेड आहे. आपण स्कोप पुढे बघूया आपण अजून डिस्कशन मध्ये. तर स्कोप खूप आहे याच्यामध्ये. तर मग ते स्पाइसेस आणि सगळे स्पाइसेसचे रिलेटेड आहे. म्हणून तुम्ही बघा आपल्या आधीपासून, आपल्या जन्माच्या आधीपासून स्पाइसेस चालू आहे. आता पण चालू असणार आहे. आणि आपल्या जन्मानंतर पण स्पाइसेसचा बिझनेस चालू राहणार आहे. इव्हन तुम्ही बघा ज्या कंपनीज आहेत ना, 150-150 वर्ष जुन्या कंपन्या आहेत स्पाइसेस मध्ये. म्हणजे जनरेशन 100, काही कंपनी 100 वर्ष जुन्या आहेत, काही कंपनी 80 वर्ष जुन्या आहेत. ती जनरेशन चालते. जनरेशन हा बिझनेस चालत राहतो. मग एवढा स्कोप आहे की आता एंडलेस आहे. मी आधीपासून चालू आहे आणि एंडलेस चालूच राहणार आहे. म्हणून आपण जरा अजून डिस्कशन करूया. तर आता इंडिया बघाल ना, इंडिया इज द लँड ऑफ स्पाइसेस. इंडियाचं बघाल तर इट इज कॉल्ड एज लँड ऑफ स्पाइसेस. आणि तुम्ही बघा हे लँड ऑफ स्पाइसेस मध्ये तुम्ही बघा इंडियामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या स्पाइसेसचं गिफ्ट दिलेलं आहे निसर्गाने. प्रत्येक स्टेटला वेगवेगळं. काश्मीरमध्ये बघाल केसर दिलेलं आहे. ओके, साऊथ मध्ये बघाल काळी मिरी दिली आहे, लवंग दिली आहे. ओके, प्रत्येक स्टेटला अशी स्पेशालिटी स्पाइसेसची दिलेली आहे. तसंच तुम्ही बघा ISO जी ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑफ ऑर्गनायझेशन, या ऑर्गनायझेशनने काय केलंय की जगामध्ये 109 स्पाइसेस आयडेंटिफाय केले. आता हे 109 हे ISO ने आयडेंटिफाय केले आहेत, पण भारतामध्ये याच्यापेक्षा बरेच प्रमाणात आहेत. पण जे कॉमनली जास्तीत जास्त यूज होतात असे स्पाइसेस ISO ने 109 स्पाइसेस आयडेंटिफाय केलेले आहेत. त्याच्यामधले 75 स्पाइसेस इंडियामध्येच ग्रो होतात. इंडियामध्ये जे व्हेरियस क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, त्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये 75 स्पाइसेस ग्रो होतात. म्हणून ते बघा भारतामध्ये जगभरामध्ये किती संकट आलं तर कंट्रीजला खूप प्रॉब्लेम येतो, पण भारतामध्ये संकट आलं ना तर आपण पटकन बाहेर पडतो. का तर स्पाइस ट्रेड असा आहे ना की चालूच असतो. थोडा आपला सेटबॅक येतो आपल्या कंट्रीला, पण परत आपण उभे राहतो. का ते स्पाइस ट्रेड ना इट गोज ऑन, जनरेशन करतच राहते, इंडियामध्ये इन्कम आणतच राहते. करेक्ट. तर मग हा तसा आहे. आणि त्यामधले 109 मधले 75 स्पाइसेस भारतामध्येच ग्रो होतात. म्हणून बघा मोर दॅन 70% स्पाइसेस भारतामध्ये ग्रो होत असल्यामुळे आपल्याला, आपण जगाचे स्पाइस सप्लायर्स आहोत. जगाचे स्पाइस सप्लायर्स आहोत. म्हणून आपल्याला एक्सपोर्ट, ज्यांना एक्सपोर्ट म्हणून विचार करायचा असेल तर एक्सपोर्टचा पोटेन्शियल पण खूप आहे. एक्सपोर्ट मार्केट पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आता स्पाइसेसचा यूज काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे की जेवणामध्ये आपण स्पाइसेस वापरतो. तर जेवणाच्या मध्ये स्पाइसेस का वापरतो? एक तर त्याचे टेस्ट एनहान्स करण्यासाठी. तसंच स्पाइसेस मध्ये बरेचसे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. तर आयुर्वेदिक बेनिफिट्स मिळतात आपल्याला. ओके, ते स्पाइसेस वापरल्यामुळे. एक तर तुम्ही बघा आपले टेस्ट बर्ड जे आहे ना, आपली जीभ आहे, ती टेस्ट बर्ड ती सॅटिस्फाय करण्यासाठी स्पाइस वापरले जातात. प्लस बरेचसे त्याच्या रिलेटेड हेल्थ बेनिफिट्स पण आपल्याला त्याच्याबरोबर मिळत असतात. म्हणून एक कुकिंग मध्ये स्पाइसेस वापरले जातात. तसंच औषध म्हणून स्पाइसेस वापरले जातात. ओके. आता तुम्ही बघा नुसतं त्या कॅप्सूल दिल्यात बघा, या बाउल मध्ये कॅप्सूल दिल्यात. हे जिंजर पावडरची कॅप्सूल बनवली. अशी आपण एम्प्टी कॅप्सूल मिळते, त्यामध्ये आपण जिंजर कॅप्सूल फिल केली तर 3,500 रुपये किलोने विकले जातात. म्हणून तुम्ही स्पाइसेस बघाल, स्पाइसेसचे 3 प्रकारे ऍप्लिकेशन होतात. स्पाइसेस तुम्ही एक्सपोर्ट जर करणार असाल ना, जर स्पाइसेस मधला फॉर एक्झाम्पल जिंजरच हा विषय घेतला आपण, तर जिंजर हा ऍज अ फूड प्रोडक्ट म्हणून पण विकला जातो. म्हणून आपल्याला ऍपेडाच्या थ्रू विकता येतं. तसंच ऍज अ स्पाइस म्हणून विकलं जातं. स्पाइस मध्ये विकलं जातेमुळे तो स्पाइस बोर्ड मध्ये येतो. ओके, स्पाइस बोर्डच्या रूल्स मधून जातो. तसं ऍज अ मेडिसिन पण विकलं जातं. मग मेडिसिन म्हणून विकलं जात असेल तर ते मेडिसिन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या थ्रू आपल्याला ते एक्सपोर्ट करायला लागतं. मग असे 3 इंडस्ट्री सेक्टरच्या थ्रू हा प्रोडक्ट, बरेचसे स्पाइसेस आहेत, हे 3 इंडस्ट्री सेक्टरच्या थ्रू केले जातात. ओके, म्हणून मेडिसिन, बरेचसे स्पाइसेस मेडिसिन म्हणून वापरले जातात. ओके. एकतर स्पाइसेस काय करते की नॅचरल फ्लेवर एन्हान्समेंट ऑफ क्युझिन. आपण जे काही जेवण बनवलं जातं त्या जेवणचं फ्लेवर, टेस्ट जे आहे ना, हे एन्हान्स करायचं काम करते. ओके, स्पाइसेसचं ते काम आहे. त्याचबरोबर अपीअरन्स ऑफ, आता हे बघा हे मस्त, आता इथे आपला फोटो दिसतोय बघा. जे दिसतंय ना, डोसा आहे, सांबार आहे, नंतर आजूबाजूचे सगळे जे पदार्थ आहेत, हे बघितल्यावरती ना तुम्हाला पण ना असं जिभेवरती ना अशी लाळ आली असेल बघा, तुम्हाला अशी ना भूक लागली असेल. आता ही जी रिएक्शन सुरू झाली ना, ही काय रिएक्शन सुरू झाली? हे स्पाइसेसमुळे सुरू झाली. हे स्पाइसेसनी त्याचा जो कलर शेड आणलाय ना, ते एवढं टेम्पटिंग आणलंय, एवढं टेम्पटेशन वाढवलंय त्यांनी, की आपल्याला लगेच ते, आपलं पोट जरी भरलेलं असेल ना, लगेच खावंसं वाटतं. म्हणून तुम्ही बघा पावभाजी वगैरे तुम्ही बघाल ना, बरेचसे हॉटेलवाले ना ते पावभाजी काउंटर बाहेरच्या साईडला ठेवतात. का तर त्याचा जो अरोमा येतो ना, अरोमा येतो, त्या अरोमावरती माणूस तसा ते खेचला जातो. ते स्मेल एकदम चांगला आला, की लगेच काय खावंसं वाटतं.
म्हणून तो लगेच तो आतमध्ये त्या हॉटेलमध्ये जायला सुरुवात करतो. म्हणून ते पावभाजीचं बाहेर ठेवतो, कारण ते एकदम एरोमॅटिक तो प्रोडक्ट आहे पावभाजी बघाल तर. म्हणून ते बरेचसे हॉटेलमध्ये बाहेर ठेवतात. मग ते आणि प्लस तो कलर पण एवढा अपिलिंग असतो. लगेच तो कलर बघितल्यावर पण आपल्याला खावंसं वाटतं. हे सगळे बेनिफिट जे आहेत ना, हे फायदे जे आहेत फ्रॉम बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. हे सगळे फायदे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळे स्पाइसेस करून देतात. म्हणून आपल्याला मोठा ऍडव्हान्टेज आहे. ओके. तर आता स्पाइसेस काय करते, फ्लेवरिंग एजंट म्हणून काम करते. मेन मील्स, करीज, बेकरी प्रोडक्ट्स, पिकल्स, प्रोसेस मीट, ओके, बेवरेजेस अँड लिकर्स मध्ये पण स्पाइसेस वापरले जातात. एनहान्स ऑर व्हेरी द फ्लेवर्स ऑफ फूड. एकतर फ्लेवर फूडचं फ्लेवर जे आहे ते एनहान्स करते किंवा चेंज पण करते. ओके. फ्लेवर डिस्गायझर म्हणून पण काम करते. तसंच प्रोसेस अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. याच्यामध्ये बऱ्याचशा स्पाइसेस मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करते. ओके. तसंच युज्ड ॲज प्रिझर्वेटिव्हज इन पिकल अँड चटनीज. पिकल चटणीमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते स्पाइसेस. पोजेस स्ट्रॉंग अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज विच प्रिव्हेंट्स फूड स्पॉइलेज. मायक्रोबियल अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असल्यामुळे फूड खराब होण्यापासून पण थांबवते. पोसेस इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल अँड मेडिसिनल प्रॉपर्टीज. ओके, स्पाइसेस मध्ये. आता थोडीशी हिस्ट्री बघूया. तर आता आपल्याकडे हजारो वर्षापासून आपल्या इथे भारतामध्ये स्पाइस आहे आणि स्पाइस ट्रेड असल्यामुळे आपला भारत देश एकदम सुखात होता स्पाइस ट्रेडमुळे. तर पोर्तुगीज नॅव्हिगेटर वास्को दा गामा तो 1499 मध्ये भारतामध्ये स्पाइस शोधत आलेला. मग गोव्यामध्ये पहिले एंट्री केली, तिथून मग त्यांनी स्प्रेड केलं. तर स्पाइसेस आर अमंग द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स ऑफ ट्रेड इन एन्शियंट मेडिवल टाइम. स्पाइसेसचं बघाल ना, जसं आता सोनं विकलं जातं, तोळ्यामध्ये विकलं जातं, तसं स्पाइस पण तोळ्यामध्ये विकले जायचे त्या काळामध्ये. म्हणून आपल्या इथे भारतामध्ये खूप श्रीमंत होते स्पाइसेसमुळे. ओके. तर 3500 BC द एन्शियंट इजिप्शियन्स वर युजिंग व्हेरियस स्पाइसेस. इजिप्शियन लोक जे होते ते फ्लेवरिंग, एक तर फूड फ्लेवरसाठी वापरायचे, कॉस्मेटिक्स मध्ये स्पाइसेस वापरायचे आणि ते डेड बॉडीला एम्बाल्मिंग, ते बाल्म लावायचे, ते स्पाइसेस पासून तयार केलेलं असेल. ओके. तर स्पाइसेस एवढा ते युज करायचे. आता स्पाइसेस कशामधून येतात, तर काही स्पाइस असतात ते रूट्स मध्ये असतात, काही रायझोम्स मध्ये असतात, काही स्टेम्स आहेत, काही लिव्स मध्ये असतात, पानामध्ये स्पाइस असतात, काही बार्क मध्ये आहे, काही फ्लॉवर्स मध्ये आहेत, काही फ्रुट्स मध्ये आहेत आणि काही सीड्स मध्ये. हे आपण आपल्या डिटेल, आपला जो ट्रेनिंग प्रोग्राम असेल त्यामध्ये डिटेल मध्ये आपण शिकणार आहोत. ओके. आता तुम्ही बघा, इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू 75% ऑफ ग्लोबल स्पाइस प्रोडक्शन. हा जो आता डेटा तुमच्याशी शेअर करतो ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ओके. आता भारतामध्ये बघाल तर भारताचं कॉन्ट्रीब्युशन जगभरामधलं जे स्पाइस प्रोडक्शन आहे त्याच्यामधलं 75% फक्त भारत एकच देश आपलं कॉन्ट्रीब्युट करतंय. जग किती मोठं आहे, त्याच्यात इंडिया किती छोटा आहे बघा. त्यामध्ये इंडिया फक्त 75% सप्लाय करते पूर्ण जगभरामध्ये. मग किती कॉन्सन्ट्रेशन आपल्या इथे आहे हे लक्षात घ्या. ओके. हा सगळा बेनिफिट आहे आपल्यासाठी. इन द फिजिकल इयर 2019 द एक्सपोर्ट व्हॅल्यू ऑफ स्पाइसेस फ्रॉम इंडिया अमाउंटेड टू ओव्हर 231 बिलियन रुपीज. Consumption of spices in an Indian household is massive. Hence, market is growing with the 70,000 crores annually. आता भारताचं फक्त इंडिया, आता एक्सपोर्टचं बोलत नाही आपण, तर नुसतं भारताचं मार्केट किती आहे, तर 70,000 कोटीचं मार्केट आहे. आजचाच डेटा बघाल न्यूजपेपर मध्ये आलाय की आता इंडिया आहे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेली कंट्री झाली आहे. आता 142 कोटी लोक हे स्पाइस खाणार आहेत. आता 70,000 करोडच्याहून जास्त अजून ती फिगर झाली असेल. हे 2019चा डेटा आहे. तर 70,000 कोटी आपण कोटीचं मसाले स्पाइसेस खातो. एवढे खाणारे लोक आहोत आपण, बरोबर. पोटेन्शियल स्पाइस बिझनेस एन्शुअर्स गुड रिटर्न विथ लो इन्व्हेस्टमेंट. आता हा जो बिझनेस बघाल ना स्पाइसेसचा, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये पण चालू करते तो. ज्यांना घरगुती स्वरूपात सुरू करायचंय, ज्यांना महिन्याला 10,000 रुपये कमवायचे आहेत, 50,000 रुपये कमवायचे आहेत, 1 लाख रुपये कमवायचे आहेत, ते घरून सुरू करून तुम्ही तेवढे कमवू शकता, बरोबर. पण ज्यांचं गोल खूप मोठं आहे, ज्यांचं स्वप्न खूप मोठं आहे, ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात कमवायचं आहे, मग 500 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे, 5,000 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे, तेही पॉसिबल. ओके. म्हणजे ज्यांना मोठ्या लार्जर स्केलवरती, ज्यांना लिस्टेड कंपनी करायची आहे, लिमिटेड लिस्टेड कंपनी करून शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करून पैसे जमा करायचे लोकांकडून, तेही पॉसिबल आहे. ओके. स्पाइसेस मध्ये. ओके. म्हणून कोणीही चालू करू शकतो. ह्याच्यात असं खूप हायटेक नाहीये की एकदम हायली स्केल किंवा हायली टेक्निकल नॉलेज असणं आवश्यक आहे, असं पण नाही याच्यामध्ये. देन एनी इंडिव्हिज्युअल कॅन स्टार्ट अ बिझनेस. इव्हन होम बेस्ड स्पाइस बिझनेस तुम्ही बघाल, घरगुती बिझनेस पण प्रॉफिटेबल होतो. ओके. आता भारतातून जे एक्सपोर्ट होते ना, ते चिली मिरची जी आहे ना, सगळ्यात जास्त
भारतातून एक्सपोर्ट होणारी कमोडिटी आहे. ते 601,000 मेट्रिक टन्स 601,000 मेट्रिक टन्स एवढी एक्सपोर्ट होते चिली. फक्त चिलीचा नंबर 1 येतो. तर मिरची तेवढ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते. 2 नंबरवरती क्युमिन येतं, जिरा येतं आणि तिसऱ्या नंबरवरती टर्मरिक, हळद येते. नाही, मिरची पहिला नंबर येतो, नंतर जिरा येतं आणि तिसऱ्या नंबरवरती टर्मरिक येतं. ओके. India spice export accounted for over 1.5 million metric tons and 3.6 billion $. आता बिलियन्स मध्ये जाते. मध्य प्रदेश, आता भारतामध्ये मध्य प्रदेश इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ स्पाइसेस अक्रॉस इंडिया. सगळ्या राज्यांमध्ये MP मध्ये सगळ्यात जास्त स्पाइसेस ग्रो होतात आणि प्रोसेस केलं जातं. The total spice market including both packaged and loose currently stands at 70,000 crores. 70,000 कोटीचं भारतामधलंच मार्केट आहे. अवेंडस म्हणून एक सर्वे करण्याची कंपनी आहे. तर त्यांनी काय फाइंड आउट केलं की 2030 सालापर्यंत 2030 अजून वेळ आहे त्याला, आपण 23 आहे, अजून 7 वर्ष आहेत त्याला. तर 7 वर्षामध्ये नवीन कंपनीज ज्या येणार आहेत ना स्पाइसेस मध्ये, त्यांचे 15 स्पाइसेस कंपनीज विल एक्सीड 1000 crores ऑफ रेव्हेन्यू. 1000 कोटी पेक्षाही जास्त बिझनेस करणारे अशा 15 कंपनीज होणार आहेत नेक्स्ट 7 वर्षामध्ये. तुम्हाला पण त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे का? तुम्ही पण त्याच्यामध्ये भाग घेणारे होऊ शकता. बरोबर. ऑफ दिस 4 स्पाइस कंपनीज, ह्या 15 मध्ये 4 कंपनीज अशा असणार आहेत की ज्यांचा 5000 कोटीचा टर्नओव्हर क्रॉस होणार आहे. तर तुम्हालाही पॉसिबल आहे. तुम्हाला पण आता पण तुम्ही जर सुरुवात केली, नेक्स्ट 7 वर्षामध्ये तुम्ही 5000 कोटीचा टर्नओव्हर पण क्रॉस करू शकता. ते पण पॉसिबल आहे. ओके. तर ज्यांनी हात वरती केला त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण शेवटी क्वेश्चन आन्सर आपण शेवटी ठेवूया. ओके. तर 15 स्पाइस कंपनीज ज्या आहेत त्या 1000 कोटीचा टर्नओव्हर क्रॉस करणार आहेत आणि त्यामध्ये 4 कंपनीज ज्या आहेत ते 5000 कोटीचा बिझनेस क्रॉस करणार. करेक्ट. तर नॉट बॅड. तुम्ही पण आतापासून सुरुवात करून हे टार्गेट तुम्ही अचीव्ह करू शकता. त्या 15 मध्ये तुमचा पण नंबर तुम्ही आणू शकता. आता तुम्ही एक्झिस्टिंग ब्रँडचं बघा. एव्हरेस्ट मसाला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर त्याचा टर्नओव्हर किती आहे तर 1252 करोड 1252 crores चं टर्नओव्हर आहे. हे रेफरन्स कुठून मिळालं तर इकॉनॉमिक टाइम्स मधून रेफरन्स मिळाला. अॅन्युअल कन्झम्पशन स्पाइस इन इंडिया इज एस्टिमेटेड ऍट 16 lakh tons per annum. 16 लाख टन स्पाइसेसचं कन्झम्पशन होते. इन टर्म्स ऑफ व्हॅल्यूड इंडियन स्पाइस मार्केट इज वर्थ $66,000 million. ओके, डॉलर्स. आता हा डेटा इम्पॉर्टंट आहे, ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. अनऑर्गनाइज सेक्टर contributes to 65%, whereas organized sector, whereas 35% is organized sector. आता हा डेटा काय सांगते की 65% बघा, भारतामधलं जे मार्केट आहे ना 70,000 crores मार्केट आहे, त्याच्यामधले 65% जे मार्केट आहे ना ते लूज विकलं जातं. अजूनही लूज विकलं जातं, लोक लूज विकत घेतात. ते मार्केट किती आहे तर 70,000 कोटी मधलं 65% ते आहे. ओके. आणि जे ब्रँडेड आहे ना ऑर्गनाइज सेक्टर आहे, ऑर्गनाइज सेक्टरच्या थ्रू जे विकलं जातं ते 35%च आहे. मग आपल्याला स्कोप कुठे आहे तर हे जे 65% जे मार्केट आहे ना हळूहळू ना ते ऑर्गनाइज सेक्टर मध्ये होणार आहे. ब्रँडिंग होणार आहे, क्वालिटी स्टँडर्ड्स येणार आहेत आणि ते हळूहळू ते कन्वर्ट होऊन ऑर्गनाइज सेक्टर मध्ये येणार आहे. तर मग इथे आपल्याला स्कोप आहे. जो आपण नवीन बिझनेस म्हणून एंटर करायचं म्हणतो ना स्पाइसेस मध्ये, तर हा स्कोप आपल्या इथे आहे. 65% मार्केट हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये. ओके. म्हणून आपल्याला स्कोप आहे. म्हणून स्कोप इज ऑल 65 अनऑर्गनाइज सेक्टर स्लोली गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू ब्रँडिंग अँड टू ऑर्गनाइज सेक्टर. ओके. हे पोटेन्शियल आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आता आपण हे कव्हर करण्यासाठी, हा टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपण काय केलंय, उद्योग वर्धिनीमध्ये आपण ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाइज केलाय. त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण काय करतो की वेगवेगळे 12 डिफरंट ब्लेंड्स. आता तुम्ही बघा, आपल्याला या बिझनेस मध्ये जर एंटर करायचं असेल ना स्पाइसेसच्या बिझनेस मध्ये, तर आपल्याला चॉईस काय काय आहे. एक तर रॉ स्पाइसेस आपण घेऊन त्याला प्रोसेस करून रिपॅकिंग करून स्वतःच्या ब्रँड नेमनी आपण मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. एक ते ऑप्शन आहे. त्या स्पाइस ना प्रोसेस करून मग त्याचं आपण क्लिनिंग करून त्याला प्रोसेस करून त्याची पावडर करून आपण स्वतःचा ब्रँड करून आपण मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. थर्ड ऑप्शन काय आपल्याला की आपण ब्लेंड्स आहेत, जसे एव्हरेस्ट मसाल्याचे ब्लेंड्स आहेत, पावभाजी मसाला, छोले मसाला, असे सगळे ब्लेंड्स आहेत. ते ब्लेंड्स ना खूप इम्पॉर्टंट असतात. त्या ब्लेंड वरती ती टेस्ट डिटरमाइन होत असते त्या प्रोडक्टची. मग ते आपण 12 ब्लेंड्स, मसाल्याचे ब्लेंड्स आहेत ना, ते कसे बनवायचे, त्या रेसिपीज काय आहे, हे आपण शिकणार आहोत कोर्समध्ये. मग ते 12 ब्लेंड्स कुठचे कुठचे आहेत तर ते बघूया आपण. एक तर आपण त्यामध्ये एक पावभाजी मसाला,
शिकणार आहोत. आता हे पावभाजी मसाला बघा, नीट बघा किती टेस्टी आहे बघा. ओके, असं तुम्ही तुमचं ब्रँडेड पॅकेज करा, तिथे तुमचं स्वतःचं ब्रँड आणा, असं मस्त बॉक्स करा त्याचं. ओके, आणि हा जो त्या मसाल्यापासून ही पावभाजी बनते बघा, एवढी टेस्टी पावभाजी बनते. कलर शेड पण बघा किती चांगला आलाय. आता हे कलर शेड चांगला आलाय, त्याच्यामध्ये बटर पण टाकलेला आहे, आणि हा लिंबू जो आहे ना, हा लिंबू त्याच्यावरती असा पिळा मस्तपैकी, सगळे असे थेंब पडू द्या लिंबूचे. बरोबर, किती मस्त. लगेच हे बघितल्यावरती तुम्हाला भूक लागली असेल, लगेच खायचा मूड आला असेल. ओके, तर एवढी ताकद आहे ह्या मसाल्यांमध्ये. तर मग ते मसाल्याचं ब्लेंड आपण शिकणार आहोत, पावभाजी मसाला कसा बनवायचा, आणि तिथे ग्रॅम मध्ये शिकणार आहोत. पण तुम्ही 1 किलो बनवा किंवा 100 किलोची बॅच बनवा किंवा 1000 किलोची बॅच बनवा, तुमची टेस्ट सेम राहणार. आणि तुमची ती रेसिपी आहे ना, ही सिक्रेट रेसिपी असणार आहे. तुम्ही वर्षानुवर्ष ती रेसिपी फॉलो केली, तर आज बनवलेली तुम्ही 50 वर्षानंतर पण टेस्ट सेम राहू शकते. ओके, ते जर रेसिपी तुम्ही फॉलो केली तर. बरोबर, ते ब्लेंड आपण शिकणार आहोत. पावभाजी मसाल्याचं ब्लेंड आपण शिकणार आहोत. तसंच मग सांबार मसाला. असं सांबार मसाला तुम्ही बघाल ना, युनिव्हर्सल आहे. साऊथ मध्ये पण विकला जातं, महाराष्ट्रामध्ये पण विकलं जातं, नॉर्थ मध्ये पण विकला जातं, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण विकला जातं. ओके, त्या सांबार मसाल्यामध्ये असं स्वतःचं ब्रँड करून तुम्ही अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करा. लेफ्ट हँड साइडला दिसतंय तसं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करा, आणि त्या सांबार मसाल्यापासून असं टेस्टी सांबार मसाला तुमचं ऍक्च्युअल सांबार तयार होऊ शकतो. बरोबर, तर हे पोटेन्शियल आहे. मग सांबार मसाला नाही, हा हे जे 12 प्रोडक्ट आपण सिलेक्ट केलेत ना, हे बेस्ट इन द मार्केट आहे. बेस्ट, ते टॉप बेस्ट सिलेक्ट सेल होतात ना, ते आपण सिलेक्ट केलेले प्रोडक्ट आहेत. तसंच पंजाबी छोले मसाला आहे. ओके, ते ब्लेंड पण आपण शिकणार आहोत. आपण बघा, नॉर्थ नॉर्थ इंडियनचा टिपिकल प्रोडक्ट आहे, पण फक्त नॉर्थ इंडियामध्ये नाही विकला जात, तर ऑल ओव्हर इंडिया विकला जातो. साऊथ मध्ये पण हा मसाला घेऊन छोले बनवले जातात, महाराष्ट्रामध्ये पण विकलं जातं. तसंच तुम्ही स्वतःचं ब्रँड करून तसं पॅकिंग करून तुम्ही करू शकता. आता ही जी रेसिपी असणार आहे ना, ही स्टँडर्डाइज रेसिपी आहे. ही रेसिपी डेव्हलप करण्यासाठी आमच्या R&D टीमला 2 वर्ष लागलेली आहे, म्हणून ती स्टँडर्डाइज रेसिपी आहे. ओके, ती तुम्ही शिकणार आहात, ते ब्लेंडची रेसिपी. छोले मसाला आहे. नंतर किचन किंग मसाला. आता नावातच किचन किंग आहे. ओके, किचन किंग म्हटल्यावर कसं सगळ्यात बेस्ट, वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट, की मल्टी ग्रेव्हीसाठी, मल्टी प्रोडक्ट, मल्टी ऍप्लिकेशन साठी युज केला जातो हा मसाला, किचन किंग मसाला. तर तो त्याचा ब्लेंड आपण शिकणार आहोत. तसं मग मालवणी मसाला शिकणार आहोत. ओके, ज्यांना चिकनचं करायचं आहे किंवा मालवण स्टाईल तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे आहेत, त्याचं पण डिमांड खूप असतो या मसाल्याचं पण. तर तो मसाला ब्लेंड पण आपण शिकणार आहोत कोर्समध्ये. नंतर गोडा मसाला आपण शिकणार आहोत. गोडा मसाला. नंतर संडे स्पेशल. आता संडे स्पेशल म्हटलं तर सुट्टीच्या दिवशी जो प्रोडक्ट बनला जातो स्पेशल, कारण सगळेजण असतात किंवा कोण गेस्ट येणार असतील तर स्पेशल काही प्रोडक्ट बनवले जातात. मग फॉर एक्झाम्पल जे नॉनव्हेज खाणारे असतील तर चिकनचे प्रोडक्ट बनवले जातील, व्हेजिटेरियन असतील तर पनीरची ग्रेव्ही बनवली जातील. तिथे हा संडे स्पेशल मसाला वापरला. जिथे स्पेशल तुम्हाला टेस्ट पाहिजे, त्या स्पेशल टेस्ट साठी हा संडे स्पेशल मसाला, मग त्याचा ब्लेंड आपण शिकणार आहोत. नंतर चाट मसाला. हा चाट मसाला पण युनिव्हर्सल आहे, जगभर विकला जातो, ऑल इंडिया विकला जातो, सगळीकडे सगळ्या राज्यामध्ये हा विकला जातो, आणि खूप डिमांड मधला प्रोडक्ट असतो हा. मग ह्याचा ब्लेंड पण आपण शिकणार आहोत चाट मसाल्याचा. मिल्क मसाला. मिल्क मसाल्याचा ब्लेंड पण शिकणार आहोत, जे एकदम रिचेस्ट प्रोडक्ट आहे, तर तो आपण शिकणार आहोत. नंतर चिकन मसाला. अशी टेस्टी चिकन ग्रेव्ही त्यापासून बनते, तर चिकन मसाला तुम्हाला शिकवलं जाईल, त्याचं ब्लेंड शिकाल तुम्ही. नंतर कच्ची दाबेली. आता नवीन जो जास्त पॉप्युलर होत चाललाय ना प्रोडक्ट, आणि डिमांड मध्ये येत चाललाय, तो कच्ची दाबेली मसाला आहे. कच्छ मधला तो दाबेली मसाला खूप पॉप्युलर झालेला आहे, तर ती ब्लेंड आपण शिकणार आहोत. आणि बिर्याणी. आता बिर्याणीचं बघाल ना, तर बिर्याणी भारतामध्ये बघाल, तर भारताचं अनालिसिस बघाल ना, तर दर अर्ध्या मिनिटाला एक बिर्याणी होम डिलिव्हरी विकली जाते. परत रिपीट करतो, भारतामध्ये दर अर्ध्या मिनिटाला चिकन बिर्याणी नाही, नुसते एक बिर्याणी भारतामध्ये विकली जाते. होम डिलिव्हरी म्हणून विकली जाते. हॉटेलमध्ये लोक जाऊन खातात ते वेगळी, बरोबर, पण होम डिलिव्हरी म्हणून जे विकलं जातं ना, हे भारतामध्ये दर अर्ध्या मिनिटाला, म्हणजे किती व्हॉल्यूम मध्ये, किती क्वांटिटी मध्ये बिर्याणी विकली जाते विचार करा. आणि बिर्याणी हा बघाल, होम डिलिव्हरी जे प्रोडक्ट होतात ना, त्यामधलं टॉप टॉप सेलिंग प्रोडक्ट बघाल तर बिर्याणी आहे.
टॉप सेलिंग प्रोडक्ट होम डिलिव्हरी जे मागवतात लोक, घरी डिलिव्हरी मागवतात, त्यामध्ये जास्तीत जास्त जो विकला जाणारा प्रोडक्ट आहे तो बिर्याणी आहे. बरोबर. पिझ्झा बर्गर नाहीये, पिझ्झा बर्गरचा 4था-5वा नंबर लागतो. पण टॉप मध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त जे विकलं जातं ते बिर्याणी आहे. ओके. तर त्या बिर्याणीचं स्पेशल मसाला, बिर्याणी मसाला पण कसं बनवायचं, त्याचं ब्लेंड कसं तयार करायचं, हा पण युनिव्हर्सल आहे. सगळीकडे विकला जातो. ऑल ओव्हर पूर्ण वर्ल्ड, जगभर पण विकला जातो, ऑल इंडिया विकला जातो. तर तो ब्लेंड आपण बिर्याणी मसाला पण शिकणार आहोत कसं बनवायचं. तरी टेक्निकल मग आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत हे प्रोडक्ट कसे बनवायचे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर पण शिकणार आहोत की ब्रँडिंग कसं करायचं, पॅकेजिंग नॉर्म्स काय असतात. ओके. नंतर कॉस्टिंग कसं करायचं. प्रत्येक मसाला आपण जे बनवतो ते कितीमध्ये बनतं, आपण कितीला विकू शकतो, त्यात प्रॉफिट होणार आहे की नाही होणार आहे ते आपण शिकतो. रजिस्ट्रेशन, लायसन्सिंग कुठचे कुठचे लागतील, क्वालिटी स्टँडर्ड्स काय फॉलो करायचे आहेत, मार्केटिंग कसं करायचं. ओके. हे सगळं आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही बघा आता स्पाइस प्रोसेसिंग मध्ये तुम्ही बघाल तर एका प्लांटमध्ये कुठच्या कुठच्या ऍक्टिव्हिटीज असतात. ओके. कुठच्या कुठच्या ऍक्टिव्हिटीज असतात ते आपण जस्ट एक ओव्हरव्ह्यू बघूया. की एक रॉ मटेरियल सिलेक्शन, जे आपण रॉ मटेरियल मागवतो त्यामध्ये क्वालिटी, डिफरंट व्हेरियस क्वालिटीज असतात. मग ते क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं ते ग्रेडिंग केलं जातं. म्हणजे मोठ्या स्केलवरती करणार आहेत त्यांच्यासाठी ग्रेडिंग मशीन्स येतात. ज्यांना घरगुती करायचंय, छोट्या प्रमाणात करायचंय, ते मॅन्युअली करतायत. ओके. मग चांगला माल बाजूला केला, खराब मटेरियल बाजूला केला, चांगल्या क्वालिटीचं. नंतर प्री प्रोसेसिंग केलं जातं. मग प्री प्रोसेसिंग मध्ये त्याच्यावरती काही डस्ट वगैरे बसलेली असेल, ओके, काही क्लिनिंगची रिक्वायरमेंट असू शकते, तर ती प्री प्रोसेस केलं जातं. त्यानंतर मग रोस्टिंग केलं जातं किंवा डिहायड्रेट. आता नवीन जे टेक्नॉलॉजी येते ते डिहायड्रेट केलं जातं. पूर्वीचं होतं ते रोस्टिंग होतं, पण रोस्टिंगचं आता कसं आउटडेटेड होत चाललंय ते पण बघणार. रोस्ट कसं करायचं, प्रॅक्टिकल मध्ये डिहायड्रेट केलेले मसाले कसे बनवायचे हे पण आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. ओके. तर रोस्टिंग हा बघाल थोडा आउटडेटेड, कारण रोस्टिंग मध्ये ना आपल्याला ते त्याचं एसेन्शियल ऑइल, आता जेव्हा आपण मसाले बनवतो त्यामधलं एसेन्शियल ऑइल आपल्या इंटॅक्ट ठेवता आलं का, तर ते रोस्टिंग मध्ये खूप डिफिकल्टी येतं. तो एसेन्शियल, कारण पूर्ण टेस्ट आणि अरोमा जो आहे ना ते एसेन्शियल ऑइल मध्ये असतं. ते जर आपण प्रोटेक्ट करू शकलो तर मग आपल्याला एकदम आपल्याला बेस्ट क्वालिटीचा प्रोडक्ट येतो. तर ते डिहायड्रेशन केलं तर आपल्याला ते पॉसिबल होऊ शकतं. नंतर ते केल्यानंतर पल्वराइज, आपल्या पावडर करायची असेल तर पल्वरायझर येतो. ओके. छोट्या स्केलवरती आपण स्पाइस ग्राइंडर घेऊ शकतो. मोठ्या स्केलवरती पल्वरायझर्स येतात. वेगवेगळ्या टाईपचे येतात. मग क्रायोजेनिक पल्वरायझर येतं. ओके. नंतर मग हॅमर मिल पल्वरायझर येतात. असे वेगवेगळ्या टाईपचे ते आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये शिकणार आहोत कुठच्या कुठच्या टाईपचे पल्वरायझर. नंतर मग क्वालिटी टेस्टिंग केलं जातं. आपल्या क्वालिटी जी आवश्यक आहे ती प्रॉपर आली आहे की नाही आली आहे. ते क्वालिटी चेकिंग केल्यानंतर मग पॅकिंग केलं जाईल. पॅकिंग केल्यानंतर ते कस्टमरला डिस्पॅच केलं जाईल. ओके. डिस्पॅच केल्यानंतर प्रॉफिट जनरेट करायचं, याच्यासाठी आपण कोर्समध्ये भाग घेणार आहोत की आपल्याला फायनली, आणि आज आपण सगळेजण आलो आहोत तर आता आपल्याला प्रॉफिट कमवायचे आहे. मग ते सगळं आपण या प्रोसेस मधून गेल्यानंतर मग आपण स्वतःच आपण प्रॉफिट जनरेट करू शकतो. ओके. आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट बिझनेस म्हणू शकतो. स्पायसेस बिझनेस बघाल ना, एकतर कधी पण आपण चालू करू शकतो, पार्ट टाइम पण करू शकतो. ज्यांना मोठ्या प्रमाणात पाहिजे ते मोठ्या प्रमाणात पण करू शकतात. ओके. त्यांना छोट्या स्केलवरती पाहिजे. तुमचं बघा, आपण असं पण बघू शकतो की तुम्ही टार्गेट ठरवू शकता की महिन्याला तुम्हाला किती कमवायचे, त्याप्रमाणे तुम्ही सेटअप करू शकतो. तुम्हाला महिन्याला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत का, की तुम्हाला 5,00,000 रुपये कमवायचे आहेत का, त्याप्रमाणे आपलं प्रोसेसिंग युनिट असू शकतं. मग तुम्हाला घरगुती स्केलवरती करायचं असेल तर मग आपल्या छोटेच मशिनरीज लागतील. पण मोठ्या स्केलवरती करणार असू तर आपल्या मोठ्या स्केलवरती तशा टाईपच्या मशिनरी सिलेक्ट करायला लागतील. ओके. तर सगळे हे डिटेल राईट फ्रॉम प्रोडक्ट टू एंड पॅकिंग, मार्केटिंग वगैरे सगळं हे आपण कोर्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मग इंटेन्शन बघाल, आपल्या प्रोग्रामचं इंटेन्शन असं आहे की हा कोर्स करून लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हे अपेक्षित आहे. म्हणून जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला कोर्समध्ये डिटेलमध्ये दिले जातील ते प्रॉपर फॉलो केले तर तुमचा एंड रिझल्ट, तुमचा बिझनेस सुरू झालेला असेल. ओके. आणि तुम्ही जे काही टार्गेट ठरवाल ते तुमचं पूर्ण होऊ शकेल. अशी मग तुमची स्वतःची सगळं मग ते केल्यानंतर तुमची अशी स्वतःची फॅक्टरी सेटअप करा. मग तिथे ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन्स आहेत. ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन्स पण तुम्हाला करता येतील. ग्राइंडर्स येतील. ओके. पल्वरायझर्स येतील. पूर्ण ऑटोमेटेड प्लांट पण होऊ शकतो किंवा सेमी ऑटोमेटेड प्लांट होऊ शकतो किंवा मॅन्युअली पण तुम्ही करू शकता. ओके. तुमच्या चॉईस प्रमाणे वेगवेगळ्या टाईपच्या मशिनरीज अवेलेबल असतात. ओके. ओव्हर टू यू सर. येस सर. थँक्यू सो मच सर. आय थिंक आपण बरंच काही आज या वेबिनार मध्ये शिकलोय. बेसिकली काय काय प्रोडक्ट्स आहे, हिस्ट्री काय, मार्केट काय,
आणि ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असते, सेटअप आपण समोरही बघू शकतो. सो आय एम शुअर की आज जेवढी बी ऑडियन्स आहे आजच्या वेबिनारमध्ये सगळ्यांना असंच काही ड्रीम असेल, की आपला पर्सनल एक सेटअप झाला पाहिजे. आणि हेच आपण या कोर्समध्ये गाईड करतो डिटेलमध्ये, की आपला पर्सनल सेटअप कसा करायचा. सो आता आपण क्वेशन्स घेऊयात आणि ज्यांना क्वेशन्स आहे तुम्ही तुमचे क्वेशन चॅट बॉक्समध्ये टाका. चॅट बॉक्समध्ये टाकताना होस्ट श्रीराम याच्यावरती सिलेक्ट करा आणि सो दॅट मी तुमचे सगळे क्वेशन्स वन बाय वन कव्हर करू शकतो. आणि पहिले आपण चॅट बॉक्सचे क्वेशन्स घेऊयात. त्याच्यानंतर ज्यांनी हँड रेज केले त्यांचे क्वेशन्स आपण शेवटी घेऊयात. सो चॅट बॉक्सवरती क्वेशन्स तुम्ही टाकू शकतात आणि याच्यावरती आधारित आजचा जो वेबिनार आपण अटेंड केला, तर याच्यावर आधारित आमचा 2 आठवड्याचा एक कोर्स आहे स्पाइसेस प्रोसेसिंग ऑनलाईन कोर्स. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये सांगणार आहे. ज्याच्याने तुम्हाला या वेगवेगळ्या स्पाइसेसच्या रेसिपीज, त्याची प्रोसेस, मशिनरी, कॉस्टिंग याच्यावरती पण पूर्ण गाईडन्स मिळणार आहे आणि पूर्ण बिझनेस रिलेटेड पण गाईडन्स मिळणार आहे. मग स्वतःचा व्यवसाय ब्रँड कसा बनवायचा किंवा त्याच्यानंतर एक्सपोर्ट कसं करायचं, लायसन्सेस कुठे लागतात, हे सुद्धा आम्ही डिटेलमध्ये या कोर्समध्ये आम्ही गाईड करतो. सो तुम्ही कोर्सची माहिती या वेबिनारच्या शेवटी Q&A नंतर देणारच आहे. सो आपण क्वेशन्स घेऊयात. तुम्ही क्वेशन्स टाका. सो ऑलरेडी फर्स्ट क्वेशन आलाय, की सर लायसन्स कुठले-कुठले लागतात? ओके. बेसिक लायसन्स जे लागणार आहे ते FSSAI लागणार आहे, फूड सेफ्टी स्टँडर्डचं. ओके. तर ते बेसिक आपल्या ज्यांना घरगुती करायचं त्यांना आणि ज्यांना मोठ्या स्केलवरती करायचं, एक्सपोर्ट करायचं असेल, मग तुम्हाला उद्यम लागेल, मग IC कोड लागेल. ओके. नंतर अजून एक्सपोर्ट करायचं असेल आपल्या क्वालिटी स्टँडर्ड HACCP घ्यावं लागेल. हे सगळे मोठ्या स्केलवरती करता लागेल. पण छोट्या प्रमाणात घरगुती करायचं तर बेसिक आपल्याला FSSAI घेऊन आपण सुरू करू शकतो. ओके. पुढचं आहे, की सर काही डिहायड्रेटेड प्रॉडक्ट यूज होतात का स्पाइसेसच्या या प्रोसेसमध्ये? आता तुम्ही बघाल आता जे नवीन मशीन नवीन जे प्रोजेक्ट सेटअप होत आहेत ना, ते डिहायड्रेशन इन्स्टेड ऑफ रोस्टिंग डिहायड्रेशन मशीन्स वापरून केले जात आहे. ओके. त्यामुळे कसं आहे ना, की त्याचं टेस्ट, कलर, न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या पूर्ण इंटॅक्ट मिळते. तर मग कुठले-कुठले वापरू शकतो आपण? काय? सगळे तो मिरची डिहायड्रेट बेसिकली मिरची घ्याल, मिरचीपासून सुरुवात केली. मग मिरचीच आपल्याला रोस्टिंग पूर्वीपासून कसं आलंय, की रोस्ट करायचे, भाजायचे. पण त्याच्यामुळे भाजताना बरेचदा तुम्ही बघा आधीचे शेफ जे असायचे ते सांगायचे, की त्याच्यातून अरोमा येऊ द्या. बरोबर? पण जेव्हा तो अरोमा येतोय त्यामधून ना ते एसेन्शियल ऑइल निघून जायचे. मग त्याची टेस्ट निघून जायची. पण आताचं जे नवीन ट्रेंड बघाल, तर आता लोकं डिहायड्रेटेड मिरची किंवा डिहायड्रेटेड सगळे स्पाइस डिहायड्रेट करून घेतात. का तर त्यामधलं मेन डिहायड्रेशन किंवा रोस्टिंगचा पर्पज काय होता, की त्यामधलं मॉइश्चर काढायचं होतं. ते काढल्यानंतर त्याला मग शेल्फ लाईफ आपल्याला चांगली मिळते. मग ते मॉइश्चर काढण्यासाठी आपण डिहायड्रेटर टेक्निक्स वापरल्या डिहायड्रेशनच्या, तर आपल्याला शेल्फ लाईफ खूप चांगली मिळते. आणि टेस्ट वगैरे त्याची न्यूट्रिशन, टेस्ट वगैरे सगळं इंटॅक्ट मिळतं आपल्याला. कलर वगैरे सगळं इंटॅक्ट. राइट. ओके. पुढचं आहे, की काही दिवसांनी मसाल्याला बारीक किडे तयार होतात. ते कशामुळे? ते का तयार होतं? कारण बिकॉज ऑफ द मॉइश्चर कंटेंट. ते प्रॉपर रोस्ट नसेल झालं ना, किंवा त्या मसाल्याला लिकेज असेल, तर बाहेरचा मॉइश्चर आतमध्ये गेला, की त्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ तयार होते. तर त्या बिकॉज ऑफ द मॉइश्चर कंटेंट. मग प्रॉपर प्रोसेसिंग एकतर झालं नसेल फॅक्टरीमध्ये किंवा प्रॉपर पॅकेजिंग केलं नसेल किंवा पॅकिंग केल्यानंतर प्रॉपर ते परत रिसील केलं गेलं नसेल, रिपॅकिंग परत प्रॉपर केलं नसेल. अशी काही कारणं असतात, की ज्याच्यामुळे आणि मेन कॉज जो आहे ना खराब होण्याचा ते पाणी आहे. ओके. त्यामध्ये पाणी गेलं आहे किंवा प्रोसेसिंग मध्ये पाणी नाही निघालं पूर्ण म्हणून ते खराब झालं प्रोडक्ट. ओके, ओके. आणि पुढचा क्वेशन असा आहे, की हां, मशिनरीज कुठल्या-कुठल्या लागतात आणि रेंज काय प्राइसिंग रेंज? आता तुम्हाला किती किलोचं सेटअप करायचं आहे ना. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 किलो दिवसाचा जर प्लांट सेटअप करायचा असेल, दिवसाला आउटपुट देणारा 100 केजी आउटपुट देणारा प्लांट सेटअप करायचा असेल, तर आपल्याला प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ना, ही अराउंड 5 लाख पर्यंत जाईल. ओके. आणि मिनिमम कितीपासून चालू होतं? मिनिमम तुम्ही घरगुती करायचं असेल तर 10, 20, 25 हजार पण सुरू करू शकता. ओके, ओके. राइट. 100 किलोचं 5 लाख पर्यंत सांगितलं आणि 1000 किलोचं त्या प्रमाणात मग तुमचं वाढत जाईल कॉस्ट. राइट. ओके, ओके. पुढचं आहे, की माझा स्वतःचा व्यवसाय आहे, पण पूर्ण मार्केटमध्ये यायचं आहे. लायसन्स सगळे आहे, पण गेली 15 वर्षापासून आहे. नाही म्हणजे क्वेशन तुमचा संगीता नीट क्वेशन विचारा तुमचा. पुढचं आहे, की मसाले एक्सपोर्ट करण्यासाठी
काय या गाईडलाईन देणार आहेत? कोर्समध्ये डिटेलमध्ये देणार आहे. बट एक्सपोर्टच्या अपॉर्च्युनिटीज काय त्याच्यावरती सांगू शकता का तुम्ही? आता एक्सपोर्ट मध्ये ना तुम्ही कोणाला विकू शकता ते बघा. ओके. एकतर आणि स्पाइसेस आपले तिकडच्या कंट्रीमध्ये कुठच्या कंपनीजना लागतात. ओके. एक तर तिकडे जे फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत ना, सगळ्या फूड प्रोसेसिंग युनिट्सना स्पाइसेस लागतात. वेगवेगळे स्पाइसेस आणि बऱ्याच क्वांटिटी बरेच टन्स मध्ये लागत असतात. त्यांना तुम्ही सप्लायर होऊ शकता. तिकडची हॉटेल इंडस्ट्री खूप मोठी आहे. मग 5 स्टार हॉटेल्स आहेत, 3 स्टार आहेत. मग त्या हॉटेल्सना तुम्ही सप्लायर होऊ शकता. ओके. तसंच मग तिथे रिटेलिंग करणार असाल तर तिकडच्या होलसेलर्स तिथे रिटेलिंग करता येतं. ओके. तसंच शिपिंग इंडस्ट्री तिथे खूप मोठी आहे. त्यांना सप्लायर होऊ शकतात. तिकडच्या डिफेन्सना सप्लाय करू शकतात. ओके. असे बरेच आहेत, मोठं मार्केट आहे. त्यामध्ये तुमचं टार्गेट काय आणि तुमच्या टॅगमधला टार्गेट कस्टमर कोण आहे, त्याला तुम्ही सप्लायर होऊ शकता. कारण त्यांना स्पाइसेस लागतातच आणि आपल्या इंडियाच्या त्यांना ऑप्शन नाहीये. हा मेजर ऍडव्हान्टेज आहे आपला. राइट, राइट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, की सर मसालाची क्वालिटी ही रॉ मटेरियल चेंज झालं की तशी बदलते का सेम राहते? बदलते. रॉ मटेरियल चेंज झालं की बदलणार. राइट. ओके. सो आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे रॉ मटेरियल हो, हो. प्रोक्युरमेंट. रॉ मटेरियल ज्या व्हरायटीचं घेतात त्याच व्हरायटीचं रेग्युलर घेतलं पाहिजे. ओके. नाहीतर मग आपल्या मसाल्याचं ब्लेंडची टेस्ट बदलून जाईल ना. ओके. B2B बिझनेस कसा करू शकतो? B2B जसं आता मगाशी बोललो, की भारतामध्ये जर B2B करायचं असेल, एकतर मसाला कंपनीज एकतर बऱ्याच आहेत आणि सगळ्या मसाला टॉप ज्या मसाला कंपनीज आहेत, ते सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, ते सगळे प्रोडक्ट ते स्वतः प्रोसेस करत नाहीत. बरेचसे प्रोडक्ट ते आउटसोर्स करतात. मेन प्रोडक्ट असतात ते फक्त करतात, बाकीचे प्रोडक्ट ते आउटसोर्स करतात. मग ते जे आउटसोर्स करतात ती लिस्ट त्यांच्याकडून घेऊन तुम्ही त्यांना ते सप्लायर होऊ शकतात. एक तर मसाला कंपनी झाली, नंतर रेडी टू कुक इंडस्ट्री आहे. ते पण भारतामध्ये खूप मोठी आहे. त्यांचे तुम्ही पर्चेस बघाल तर 2000 किलो, 5000 किलो असे त्यांना स्पाइसेस लागत असतात वीकली. ओके. तर ते तुम्ही त्यांना सप्लायर होऊ शकतात. स्पाइस कंपनीज आहेत. बरोबर. तसंच मग तुम्ही बघा, जसं मी बोललो, की जिथे ब्लेंड्स असतात ना, की जिथे फ्लेवर्स म्हणून वापरले जाते प्रोडक्ट, त्यांना तुम्ही मसाले सप्लायर होऊ शकतात. ओके. नंतर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीला सप्लाय करायचं असेल, मग ते 5 स्टार हॉटेलना तिथे कसं ब्रँड नाहीये, पण तिथे क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट चांगला पाहिजे असतो. मग तिथे तुम्ही सप्लायर होऊ शकता. केटरिंग बिझनेसेस आहेत. तुम्ही त्यांना सप्लायर होऊ शकता. शिपिंग इंडस्ट्री बरेच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना तुम्ही सप्लायर होऊ सगळे B2B चे इंडस्ट्री सेक्टर्स आहेत. त्यांना तो एका सेक्टरवरती फोकस करून तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकता भारतामध्ये. करेक्ट, करेक्ट. येस. थँक यू सर. अजूनही बरेच क्वेश्चन्स आहे. बट मी क्विकली एकदा जे याचे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करतो. जे या कोर्स बद्दल जे क्वेश्चन्स आहेत ते मी क्विकली कव्हर करतो. तर या स्पाइसेस प्रोसेसिंग वरती आमचा ऑनलाईन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल्स आहे आणि हा 2 वीक्स मध्ये तुम्हाला A to Z सगळी प्रोसेस आम्ही गाईड करतो. जो 25 एप्रिल पासून याची आमची नवीन बॅच चालवतोय. ज्याची फीस 4500 आहे. सो या कोर्सचा सिलेबस म्हणजे जो फर्स्ट वीक आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू वेगवेगळे स्पाइसेसचं इंट्रोडक्शन असतो. कुठे ते स्पाइसेस मिळतात, त्याला काय मशिनरी रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला विविध जेवढे मसाले ब्लेंड्स आहेत, ते ऍक्च्युअल मध्ये इंडस्ट्रियल सेटअप वरती कसं बनवतात याच्यावरती तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल आणि गाईडन्स मिळतो. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल मध्ये जसे आपण जेवढे ब्लेंड आपण प्रेझेंटेशन मध्ये बघितले, पावभाजी, बिर्याणी, टी, दाबेली, मिल्क मसाला, मालवणी, गोडा मसाला, चाट मसाला, किचन किंग, चिकन मसाला, सांबर आणि पंजाबी छोले असे विविध मसाले आपण जे ट्रेंडिंग आहे, त्यांचं सगळ्यांचं आपण प्रॅक्टिकल प्रोसेस तुम्हाला गाईड करतो, की ते कसे बनतात आणि त्याची रेसिपी काय, स्टँडर्डायझेशन काय. त्याच्यानंतर आपण प्रॉडक्ट कॉस्टिंग कशी काढायची, क्वालिटी स्टँडर्ड कसे मेंटेन करायचे, पॅकेजिंग नॉर्म्स काय-काय आहे, लायसन्सिंग प्रोसिजर काय-काय आहे, मार्केटिंग टिप्स, लायसन्सिंग प्रोसिजर काय-काय असते, मार्केटिंग टिप्स आणि एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला एक सेटअप पूर्ण टाकायचा असेल तर. तर हे सगळं आपण या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गाईडन्स करतो आणि याच्यानंतर जो याचा सेकंड वीक आहे, याच्यामध्ये आपण तुम्हाला याच्यामध्ये बिझनेस वीक आम्ही याला म्हणतो, बोनस वीक म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवसाय सुरू करण्यासाठी गाईड करतो. म्हणजे तुम्हाला व्यवसाय कसा सुरू करायचा, क्लायंट कसे, तुमचे कस्टमर कसं आयडेंटिफाय करायचा, एक्सपोर्टमध्ये काय-काय संधी आहे, एक्सपोर्टच्या रिलेटेड काय-काय प्रोसेस आहे, काय-काय रूल्स एंड रेग्युलेशन्स आहेत, ते आपण याच्यामध्ये गाईड करतो. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना लोन प्रकरण किंवा व्यवसाय किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स बद्दल माहिती पाहिजे असते.
तर याच्यामध्ये बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्हज असतात जे तुम्ही मिळवू शकता हा व्यवसाय सुरू करायला. तर अगदी तुमच्या प्रोजेक्टची 40% ते 50%, 60-70% तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी भेटते. तर ती कशी मिळवायची, काय-काय असतात हे सुद्धा आम्ही याच्यामध्ये गाईड करतो. गव्हर्नमेंट स्कीम्स, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी, लोन मिळवण्यासाठी ते पण गाईड करतो. ब्रँडिंग, मार्केटिंग हा जो महत्त्वाचा विषय तुम्हाला स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे, मार्केटिंग कसं करायचं ते आपण गाईड करतो. लायसन्सेस, कम्प्लायन्सेस काय-काय असतात, फूड सेफ्टी, एफ-एस-एस-आय हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक तुम्हाला मशिनरीजच्या कॉस्टिंगबद्दलही आम्ही गाईड करतो, की मशिनरीज कशा सिलेक्ट करायच्या, कसं त्याच्यामध्ये क्वालिटी एस्पेक्ट चेक करायला पाहिजे. हे सगळं पूर्ण डिटेल हा कोर्स आहे, जो 2 आठवड्याचा आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये 25 तारखेपासून चालू होतोय. तर बरेचसे एक्सपर्ट्स आहेत, ज्या सगळ्यांचे तुम्ही डिटेल्स आम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता आणि ₹4,500 या कोर्सची फीज आहे. तर तुम्ही इथे तुमचे डिटेल्स फिल अप करून ऑनलाईन डायरेक्टली पेमेंट करू शकतात आणि रजिस्टर करू शकतात. सो हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स होणार आहे, ज्याचा रोज संध्याकाळी हा कोर्स होणार आहे आणि मराठीमध्ये हा कोर्स कंडक्ट केला जाणार आहे. आणि या कोर्सची म्हणजे लाईव्ह ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक इंटरॅक्शन होतात. 6 मंथ्स तुम्हाला लाईव्ह या प्रत्येक सेशनचा रेकॉर्डिंग ॲक्सेस पण मिळतो. एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं आणि कोर्स नंतर तुम्हाला पूर्ण सपोर्ट असतो. ज्याच्याने तुम्हाला नेटवर्क मिळेल, मार्केटिंग सपोर्ट मिळेल, ब्रँडिंग सपोर्ट मिळेल आणि जे काही तुम्हाला व्यवसाय सुरू करायला लागतात, ते सगळं आम्ही या सपोर्ट कोर्स थ्रू देतो. तर बरेच आमचे जे आमच्या जेवढं आतापर्यंतचे जे पार्टिसिपंट्स आहे, हे सगळे एका ग्रुपमध्ये कनेक्टेड पण आहे. तर अक्रॉस इंडिया स्पाइसेसचे जेवढे बी पार्टिसिपंट्स आहेत, ते तुम्हाला एका ग्रुपमध्ये बघायला मिळेल आणि त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करता येईल. तुम्हाला एकमेकांसोबत डिस्कशन करता येईल. सो बरेच आमचे फीडबॅक्स आहे या कोर्सचे, जे तुम्ही नक्कीच आमच्या या ग्रुपवरती किंवा आमच्या वेबसाईटवरती स्क्रीनशॉट्स बघू शकतात. ज्याच्याने बेसिकली पार्टिसिपंट्सनी ड्युरिंग द कोर्स त्यांचे डायरेक्टली मसालेज बनवले आणि आज खूप चांगल्या प्रकारे त्यांचे व्यवसाय सुरू झाले. तर आणि ऑर्डर्स पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्या. तर या सगळ्यांच्या डिटेल्स किंवा त्यांनी कसं चालू केलं, काय केलं, हे आपण या वेबसाईटवर बघू शकतो. ओके. आपण बरेच अजून क्वेशन्स आहे. मी या रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला चॅट बॉक्सवरती टाकतो. ज्याच्याने तुम्हाला रजिस्टर करता येईल आणि यावर्षी आम्ही एक नवीन अजून एक गोष्ट ॲड केली आहे. ती आहे इंडस्ट्रियल व्हिजिट. तर ज्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट वन डे अजून प्रॅक्टिकल सेटअप बघायचं असेल, स्पाइसेस प्रोसेसिंग कसं होतं, तर तुम्हाला एक ₹1,500 ॲडिशनल चार्जेसमध्ये जे एक्झिस्टिंग पार्टिसिपंट आहे, त्यांना हा वन डे व्हिजिट सुद्धा आम्ही इन्क्लूड करून देऊ शकतो. ज्याच्याने तुम्हाला वन डे मध्ये तुम्हाला पूर्ण एक सेटअप कसं चालतो मशिनरीचं हे प्रात्यक्षिक बघायला मिळेल. तर त्याच्यामुळे तुमची कोर्सची फी तुम्ही 6,000 पे करून तुम्हाला आता रजिस्टर करता येईल. आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटचे ₹2,500 चार्ज करतो. बट जे कॉम्बिनेशनमध्ये जे कोर्स आणि इंडस्ट्रियल व्हिजिट जे बुकिंग करतील त्यांना ₹6,000 मध्ये हा कोर्स मिळेल. सो त्याच्या 6,000 तुम्हाला पे करायचं असेल रजिस्ट्रेशन अलोंग विथ तर त्याची जी लिंक आहे ती सेपरेट असेल. जी तुम्हाला उद्या शेअर करण्यात येईल. तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती. ओके. आपण क्वेशन्स घेऊयात. बरेच क्वेशन्स आहेत. सो वन बाय वन पुन्हा कंटिन्यू करूयात. सो पुढचा क्वेशन आहे की सर ड्राय मसाला करण्यासाठी काय-काय मशिनरी लागतात? ड्राय मसाल्यासाठी आयदर तुम्हाला रोस्टिंग मशीन किंवा डिहायड्रेटर घेतलं डिहायड्रेटर, नंतर पल्व्हरायझर लागेल. ओके, पल्व्हरायझर झाल्यानंतर मग ब्लेंडिंग मशीन लागेल, ब्लेंड्स तयार करायचे असतील. नंतर मग क्वालिटी टेस्टिंग वगैरे त्या सगळ्या इक्विपमेंट्स लागतील आणि मग पॅकिंग मशीन्स लागेल. पॅकिंग मशीन मग डिस्पॅच. ओके. आपण बऱ्याच जणांचे क्वेशन्स आहे मशिनरी कुठे मिळतात? तर ऑफ आपण याचा कोर्समध्ये डिटेलमध्ये गाईडन्स देणार आहे, की तुम्ही कुठून जेन्युइन व्हेरिफाईड सप्लायर काय-काय आहे, ते पूर्ण डिटेल आम्ही तुम्हाला कोर्समध्ये देतो. पुढचा क्वेशन आहे, कॅन वी स्टार्ट प्रायमरी सेटअप बिलो 1 लाख अँड रॉ मटेरियल मिनिमम कॉस्ट म्हणजे रॉ मटेरियल आणि सगळं सेटअप करून 1,00,000 मध्ये होऊ शकेल का? हो, होऊ शकतो. इझिली सुरू करू शकतो. राइट. ओके. रिटर्न पण सुरू होतील तुमचे. ओके, ओके. पुढचं आहे की सर क्वालिटी टेस्टमध्ये काय-काय करून देता आणि काय-काय टेस्ट असतात त्याच्यामध्ये? आता क्वालिटी टेस्ट मध्ये एकतर त्यामध्ये आपलं मायक्रोबियल ग्रोथ किती आहे, आपल्या शेल्फ लाईफ किती मिळू शकते. नंतर काही बायर्स जे असतात ना, ते आपल्याला पावडरची फाईननेस सांगतात. किती मायक्रॉन्सची फाईननेस पाहिजे त्यांना पावडर, ती टेस्ट केली जाते.
ओके, कलरची टेस्ट केली जाते. कलर आपल्याला जो कस्टमरला पाहिजे तो कलर आपल्याकडे आहे का? आलाय का त्या प्रॉडक्टला? हे सगळे क्वालिटी टेस्ट केले जातात आणि मग पॅकिंग आणि न्यूट्रिशन टेस्ट आपल्या पॅकिंगच्या आपण ब्रँड करणार असू तर पॅकिंग वरती आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू पण टेस्ट करायला लागतात. न्यूट्रिशन आपल्या प्रोडक्ट मध्ये किती आहेत ते प्रिंट करण्यात. राईट. कोर्स बद्दल क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार आहे ज्याचं तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पण मिळते. तर ऍक्च्युअल मध्ये कसे मशिनरीज वरती मसाले बनवले जातात याचं तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पण बघायला मिळणार आहे आणि ऍक्च्युअल मध्ये याचं सेटअप कॉस्ट काय काय ते आता पूर्ण या कोर्समध्ये कव्हर होणार. ओके. पुढचा एक आता काही क्वेश्चन्स आहे जे आज एक्सपर्ट्स नाहीये तर ते आपण कव्हर नाही करू शकत. म्हणजे एक्सपोर्ट साठी बायर कसे फाइंड आउट करायचे किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय अवेलेबल आहे तर त्याचे जे एक्सपर्ट आहे ते तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे. तर त्याचे आन्सर्स तुम्हाला कोर्समध्येच मिळू शकेल कारण आज आपण स्पाइसेस वरती टेक्निकल विषयावरती काही असेल क्वेश्चन्स तर ते कव्हर करूयात. पण एक्सपोर्ट साठी कसे बायर्स मिळवायचे कसे मिळवायचे याच्यासाठी मुकुंद कुलकर्णी सर गाईड करणार आहे ज्यांना 45 वर्षाचा अनुभव आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. आणि गव्हर्नमेंट स्कीम साठी एक सेकंड गव्हर्नमेंट स्कीम साठी तुम्हाला सॉरी उल्हास बोरसे सर गाईड करणार आहे जे चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांचे 100+ टीम मेंबर्स आहे जे गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी इन्सेंटिव्ह मध्ये काम करतात. सो ते टॉपिक्स आपण त्यांचे आन्सर्स कोर्समध्ये देऊ शकू. आज आपण क्वेश्चन्स घेऊयात टेक्निकल ज्यांना आहे. काही लोकांचे हँड रेस जे आपण त्यांचे अनम्यूट करून त्यांना रिक्वेस्ट पाठवूया. इन्स्टंट ग्रेव्ही मसाला पेस्ट फ्रीज मध्ये ठेवली तर स्मेल येतो का? इन्स्टंट ग्रेव्ही मसाला हा ची पेस्ट जी आहे पेस्ट आय थिंक पेस्ट सो ते फ्रीज मध्ये ठेवलं तर स्मेल येतो का असं क्वेश्चन. आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर स्मेल येईल पण त्याला फ्रीजिंग टेक्निक म्हणतो ना आपण फ्रीजिंगची टेक्निक त्या फ्रीजिंगच्या टेक्निकने जर आपण प्रोसेस केलं असेल आणि -30 टेम्परेचरला नेलं असेल तर स्मेल वगैरे येणार नाही. ओके. देवेंद्र यांचा क्वेश्चन आहे. देवेंद्र तुमचा क्वेश्चन विचारा. सर ऍक्च्युली मी ऑलरेडी ना इन्स्टंट ग्रेव्हीचा मसाला बनवतो होता. ओके. तुमचा जोरात विचारा क्वेश्चन आवाज नाही येत. हॅलो. हा माझा आवाज येतोय? हो येतोय आता. ऍक्च्युली मी ना इन्स्टंट ग्रेव्हीचा मसाला ऑलरेडी मार्केटमध्ये देतोय सध्याला. सो मला फ्रीज मध्ये त्याला स्टोअर करून ठेवावा लागतो. सो बरोबर अननेसेसरी ना त्याच्यात जवळपास त्याची लाईफ जी ना ते मला माहिती की मी 15 ते 1 महिना त्याला ठेवू शकतो फ्रीज मध्ये. बरोबर बट असं ऍज अ जसं तुम्ही सांगितलं आम्हाला की त्याची क्वालिटी टेस्ट केली नाही आम्ही कधी. बट हे आमचं कसं आहे आमच्या वडील आजोबांपासून चालत आलेला बिझनेस आहे हा. ओके. त्यांचं कंटेंट आणि त्याचं प्रमाण सर्व आम्हाला माहिती आहे. सो आम्ही त्याची पेस्ट बनवतो आणि ते देतो समोरच्याला कस्टमर. ओके. सर त्याचं ना स्मेल येतो फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर. करेक्ट. मग तेच तुम्हाला आता फ्रीजचं रेफ्रिजरेशनचं टेम्परेचर बघाल ना तर 0 डिग्रीज 5 to 0 डिग्रीज पर्यंत असते. पण फ्रोझन टेक्निक जर बघाल ना तर -30चं टेम्परेचर -18 to -40च्या रेंज मध्ये ते ऑपरेट केलं जातं. तर त्या टेम्परेचरला तुम्ही जर ठेवलं ना तुम्हाला विदाउट स्मेल काही मायक्रोवेल होणार आणि ते रॅन्सेड पण नाही होणार. असं तुम्हाला आणि पॅकिंग चांगलं केलं ना तुम्हाला 2 वर्ष पण शिकले मिळू शकते विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाउट केमिकल. ऍक्च्युली सर आता ना म्हणजे माझं रन खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे बिझनेस. बट फक्त हा स्मेल जो येतो ना समोरच्या कस्टमरची काय म्हणजे समोरच्या कस्टमरची कंप्लेंट काय आहे की सर तुमच्या आम्ही जर ठेवला ना मसाला जसं की आता फ्रीज मध्ये पाइनएपल असलं किंवा असं कुठलाही फ्रूट जर असला तर त्या फ्रूटचा स्मेल येतो आपल्या होम रेफ्रिजरेटर मध्ये. तर तसा स्मेल तुमच्या मसाल्याचा येतो. मग तो स्मेल येण्याचं कारण काय ते लक्षात घ्या ना. ते कारण तुम्ही त्या कारणावरती काम केलं ना तर तो विदाउट स्मेल राहील तुमचा प्रोडक्ट. ओके ओके सर ठीक आहे. थँक्यू हा सर. ओके थँक्यू. ओके. शरद आणि नरेंद्र यांचे हँड रेस्ट आहे. तुमचा क्वेश्चन विचारू शकता. अनम्यूट करा. तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली शरद आणि नरेंद्र. हॅलो. हा येस. हॅलो. बोला. नमस्कार. मी 14 वर्ष सर भेळ पाणीपुरी क्षेत्रामध्ये आहे. मी 2018ला पाणीपुरीच्या पॅकिंगचं युनिट चालू केलं होतं. त्याच्यामध्ये मी ग्रीन चटणी पॅकिंग करायचो.
पण मला ते विथ प्रिझर्वेटिव्ह पॅकिंग करावं लागायचं सेल्फ लाईफ साठी. विदाउट प्रिझर्वेटिव्ह वापरून ओरिजिनल टेस्ट ठेवण्यासाठी काय करता येईल आपल्याला? 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. एक तर काय हा. ड्राय फॉर्म मध्ये ते करू शकतात. दुसरं आहे की जसं आता त्या सरांनी आता जस्ट विचारलेलं ना की फ्रोझन फॉर्म मध्ये हा. करू. हे 2 ऑप्शन हा. एक फ्रोझन फॉर्म मध्ये करावं लागेल किंवा ड्राय फॉर्म मध्ये का? ड्राय फॉर्म मध्ये दिलेलं ड्राय ड्राय फॉर्म मध्ये ड्राय असेल फॉर्म मध्ये ती टेस्ट मेंटेन होत नाही सर. ती जी आपली ओरिजिनल टेस्ट आहे ती मेंटेन होत नाही ऍक्च्युली सर. राहायला पाहिजे. ओके. हा. ड्राईंगचं जर टेम्परेचर जास्त ठेवलं असेल ना तर मिळणार नाही टेस्ट तुम्हाला. पण तुम्ही लो हा. टेम्परेचरवरती ड्राईंग जर केलं असेल ना किंवा इनफॅक्ट डिहायड्रेशन प्रॉपर केलं असेल तर तुम्हाला टेस्ट क्वालिटी इंटॅक्ट मिळते. नाही. आपली जी पाणीपुरीचं ग्रीन चटणी असते ना, आपण जी हो. पाणीपुरीचं आपण पातळ पाणी करतो त्याच्यात लिक्विड कमी वापरून आपण ती पेस्ट करून आपण 6 महिन्यापर्यंत मी टिकवत होतो पूर्वी. बरोबर. प्रिझर्व्हेटिव्ह वापरून. त्याला मी प्रिझर्वेटिव्ह वापरून नॉर्मल टेम्परेचरला. बरोबर. पण त्याचं कसं व्हायचं की एक 2-3 महिने झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर डाऊन व्हायचा बरोबर. आणि टेस्ट थोडी डाऊन व्हायची. बरोबर. हा. आता तर ही तुम्ही जी तसं चटणी बनवली आहेत ना हा चटणी बनवल्यानंतर ती तुम्ही डिहायड्रेट करा. प्रॉपर डिहायड्रेट. तुम्ही कुठे लोकेटेड आहात? मी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड सर. ते डिहायड्रेट करून घ्या. ओके. आणि ट्रायल करून बघा. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे. प्रॉपर ग्रेव्ही मध्ये बनवायची पुन्हा तिला डिहायड्रेट करायची. करेक्ट. ओके सर. आणि मग तिथे टेस्ट मेंटेन होते का कन्फर्म करायचे? टेस्ट सेम मेंटेन. बरं मग ह्यासाठी काय मला म्हणजे ह्याचं डिहायड्रेट कुठं करायला मिळेल? ट्रायल कुठं घ्यायला मिळतील उद्योग वगैरे? वाहिनीचा ना सर डिहायड्रेशनचा कोर्स आहे. तो तुम्हाला ओके. करता येईल. नाहीतर उद्योग वाहिनीचे ओके. जे पार्टिसिपंटने सुरू केले ते तुम्हाला ट्रायल बेसिसवरती देत असेल तर होऊ शकेल. हा. ओके. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि भेटतो. आणि सर माझा एक प्रश्न असा होता की मी पाणीपुरीसाठी ड्राय मसाले बनवायचो. त्यासाठी मशीनसाठी मी पूर्वी खूप फिरलो. पण बरोबर. जसा जिरा आहे, ओवा आहे त्याच्या आपण मशीन मध्ये पल्वरायझर मध्ये जरी घेतला तर तो ऑइल असल्यामुळे तो चिकटून राहायचा म्हणजे फाईन पावडर होत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये स्मॉल मध्ये मला काय मशीन मिळू शकते त्यासाठी? ते काय ना ते पावडर करताना ना तुम्ही पल्स टाईप पावडर केली ना स्टॉप स्टार्ट अशी प्रोसेस असते. त्यांनी केलं की हा. ऑइल रिलीज नाही होत आणि फाईन पावडर बरं मग त्यासाठी छोट्यामध्ये मॉडेल कोणतं आहे का मशीन वगैरे काही? असतात ना, आहेत ना. त्या संदर्भात पण उद्योग वर्धिनीमध्ये हो, माहिती मिळेल आपण का? आपल्या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर करतो. ते मशीन्स वगैरे प्रॅक्टिकली दाखवतो पण आपण. ओके. ऍक्च्युली आता मी म्हणजे माझे पाणीपुरीचा कोर्स मी सेल करतो आणि त्याच्यामध्ये मी समोरच्याला ड्राय मसाला माझा प्रोव्हाइड करतो. बरोबर. बाकी मी पण सध्या छोट्यामध्ये जे आपले तरुण आहेत त्यांना बाबा छोटासा व्यवसाय चालू करायचा त्यांच्यासाठी कमी याच्यामध्ये मी हे करतोय. माझं पहिलं प्रोडक्शन युनिट होतं पण लॉकडाऊन मध्ये काही अपरिहार्य कारणास्तव मला बंद करावं लागेल. मग मी त्याच्यामध्ये चिंचेची चटणी मी 1 वर्षापर्यंत टिकवत होतो विदाउट प्रिझर्वेटिव्ह. ओके सर. हा. मला तर थोडे बाकीचे क्वेश्चन्स घ्यायचे. सो थँक्यू ओके. सर. थँक्यू सर. ओके. ओके. सॉरी. येस. आणि पुढचं आहे की सर रॉ मटेरियलचं सोर्सिंग कसं करायचं? रॉ मटेरियलचं आता तुम्हाला किती व्हॉल्यूम पाहिजे त्याप्रमाणे. तुम्हाला कमी क्वांटिटी पाहिजे असेल तर लोकल एपीएमसी मार्केट असते तिथे आपल्याला होलसेलर्स मिळतात. ओके. त्या होलसेलर्सना सप्लायर अजून एक मोठ्या प्रमाणात ते स्पेशलिस्ट असतात फक्त एका प्रोडक्टसाठी. त्याचे मोठे गोडाऊन्स असतात. मिरचीचे स्पेशलिस्ट असतात. तर तुम्हाला तेवढे व्हॉल्यूम मध्ये पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडून सोर्स ज्या होलसेलर्सना जे सप्लाय करतात त्यांच्याकडून सोर्स करू शकतात. किंवा दुसरा ऑप्शन आपल्याला जे स्पाइस आहे ज्या स्टेटमध्ये ग्रो होते त्या स्टेटच्या एपीएमसी मार्केटमधून तुम्ही सोर्स करून तुम्हाला एक तर रेट पण स्वस्त मिळतो आणि क्वालिटी पण चांगली मिळते आणि पण व्हॉल्यूमची रिक्वायरमेंट आपल्याला लागते. ओके. मग तिथून तुम्ही सोर्स करून करू शकता. ओके. पुढचं आहे की सर कोरडे मसाले आपण या कोर्समध्ये घेणार आहे का? कोरडे मसाले म्हणजे आय थिंक हे सगळे कॉम्बिनेशन आहे ना म्हणजे वेगवेगळे मसाले सगळे कोरडे असतात. बरोबर. राईट. सो रुपाली काळे तुमचा जो क्वेश्चन आहे कोरडे मसाल्याचे पूर्ण प्रोसेसच आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. तर एकदम स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये बरेच विविध टाईपचे मसाले जे आपण कव्हर करतोय. तर त्या कोर्सला रजिस्टर करायला लिंक मी ऑलरेडी चॅट बॉक्स वरती टाकलेलं आहे. ज्याच्यावर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. ओके.
येस, आय थिंक वी हॅव कवर्ड ऑल द क्वेश्चन्स. हा, डिहायड्रेशन म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. ओके. कुठचाही प्रोडक्ट बघाल ना, सगळे मसाले बघाल, त्या मसाल्यामध्ये खराब का होतात, जसं मगाशी मॅडमने विचारलेला, ते खराब का होतात बिकॉज ऑफ द मॉइश्चर कंटेंट. बरोबर, मॉइश्चर कंटेंट त्या प्रोडक्ट मध्ये असल्यामुळे तो प्रोडक्ट मध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते, प्लस ते एन्झाईम्स पण ऍक्टिव्हेट राहतात, म्हणून तो डिग्रेडेशन, त्या प्रोडक्टचं डिग्रेडेशन फास्ट होते. आपण डिहायड्रेशन प्रोसेसने काय करतो, ते एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आपण स्टॉप करतो आणि त्यामधलं वॉटर कंटेंट जे आहे ते काढून टाकतो. मग पाणीच नसल्यामुळे त्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही आणि त्या प्रोडक्ट मग आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष पण विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट केमिकल्स आपल्या शेल्फ लाईफ आणता येते. रिमूव्हिंग ऑफ वॉटर कंटेंट इज डिहायड्रेशन. Right. Yes. Okay. Yes, sir. Thank you so much, sir, for wonderful guidance. Vacuum drying technique वापरता येते का असा क्वेश्चन आहे. हो, वापरते. राईट. ओके. येस. आपण ते कोर्स मध्ये डिटेल मध्ये कव्हर करणार आहे व्हॅक्यूम ड्रायिंग टेक्निक. देवेंद्र, तुमचा हँड रेस्ड आहे. बट एनिवेज, आमचा जाण्याच्या आधी मी जस्ट सगळ्यांना सांगेल, आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बरेच आमचे ट्रेंडिंग वेबिनार्स आणि व्हिडिओज आम्ही अपलोड करत असतो. आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल. इकडे आमचा वेबिनार सिरीज म्हणून प्लेलिस्ट आहे. युट्यूब वरती उद्योगवर्धिनी सर्च करा, त्याच्यामध्ये आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल. आणि आम्ही आता रिसेंटलीच आमचा एक सक्सेसफुल उद्योजक आहे मीनल जैन, ज्यांनी आपला हा स्पायसेसचा कोर्स केलेला आहे आणि आज खूप त्या मोठ्या प्रमाणात स्पायसेसचा टर्नओव्हर करतात आहे. त्यांनी आत्ताच त्यांचं 36 लाखाचं लोन सुद्धा मंजूर झालं आणि त्यांचा पूर्ण प्लांट सेटअप त्यांनी मोठा केलेला आहे. जालनाच्या आमच्या पार्टिसिपंट आहे, तर त्यांची जर्नी कशी झाली, त्यांनी कसं स्पायसेसचं जर्नी सुरू केली या ऑनलाईन कोर्सद्वारे, असा एक 14 मिनिट्सची आम्ही जस्ट रिसेंटली त्यांचं डिस्कशन केलं. तर ते तुम्ही नक्की बघा, आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि आज आपण एक छोटासा टेस्टिमोनियल व्हिडिओ पण बघूया, ज्यांनी आपला एक्झिस्टिंग कोर्स केलाय. त्याचं पण आपण एक क्विकली हे बघूया टेस्टिमोनियल व्हिडिओ. सो हेलो एवरीवन. मैंने तकरीबन एक्चुअली मेरी बात करूं तो मैं अहमदाबाद से हूँ और मैं एक बिजनेसमैन हूँ. स्पाइसेस एक्चुअली मेरा बिजनेस नहीं था. मैंने एक छोटा सा मेरे दोस्त के हिसाब से मैंने शुरू किया था और बेसिकली मेरी हॉबी थी कुकिंग, तो उसके रिगार्डिंग में कुछ देख रहा था, सीख रहा था, ऐसा हुआ था. ऑनलाइन मेरे को उद्योगवर्धिनी के बारे में पता चला. मैंने तुरंत ही ऑनलाइन उसके लिए सब्सक्राइब किया और शुरू कर दिया. उसके बाद में मेरे को पता चला कि ये बिजनेस में इतना सारे स्कोप भी है. ओके. और मेरा बिजनेस ऑलरेडी स्पाइसेस मेकिंग का चल तो रहा था, लेकिन मैं उसमें इन्वॉल्व नहीं था एक्टिवली, क्योंकि मेरे दूसरे बिजनेस भी चलते हैं. फिर जैसे जैसे आपको सुदेश देसाई सर अभी गाइड कर रहे हैं, वैसे वैसे उनकी पूरी टीम जो वो गाइडेंस देते हैं वो अनबिलीवेबल है. बराबर है. मेरे को हर चीज में उन्होंने जो टिपिकल तरीके से मेरा बिजनेस होता था उसको मैं प्रोफेशनली कैसे कर सकता हूँ, बराबर, वो मैंने इनसे सीखा. बराबर. और फिर मैंने वहां पर जाके, पर मेरा जो पार्टनर था, मैं फिर से बोल देता हूँ कि स्पाइसेस के धंधे में मैं एक्टिव नहीं था. मैं पार्टनर था बट एक्टिव नहीं था. मैं वहां पर अभी 2-3 दिन में विजिट करता हूँ, वहां पर क्या कुछ देखता हूँ, मेरे को वो सब टेक्निकली भी अभी मालूम पड़ने लगा है और दूसरी प्रोफेशनल वाइज भी मेरे को अभी उसमें वो थोड़ा होने लगा है. तो मैंने सर को भी बोला था कि सर, मैं भले अहमदाबाद से बिलोंग करता हूँ, लेकिन मैं खुद आऊंगा आपके यहाँ पर, बराबर, और नासिक में आपसे कंसर्न करूंगा, आपका टाइम लेकर आऊंगा, आप जब भी बोलोगे तब. अभी मेरा ऑलरेडी बिजनेस चालू है, बराबर. वहां पर मेरे पास अहमदाबाद में ही जगह है. दूसरी एक मेहसाना के पास में जो एक छोटा सा लोकल स्पाइसेस का हब है, वहां पर भी मेरा बिजनेस चालू है, बराबर. तो ओवरऑल देखा जाए तो स्पाइसेस का बिजनेस तो ऑलरेडी चालू था, बराबर. उसमें कोई दो राय नहीं. लेकिन जो उद्योगवर्धिनी ने मेरे को जो सिखाया, जो मैं उद्योगवर्धिनी से जो सीखा,
लाइक स्पाइसेस मेकिंग, फिर उसका पैकिंग कैसे करते हैं, लाइसेंस, लोन, अगर आपके पास खुद का कैपिटल नहीं है तो आप लोन कैसे अप्लाई कर सकते हो, आपको कौन से कैटेगरी में, आपका कौन सी जगह पर आप कर रहे हो, आपका कौन सा कास्ट है, उसके रिगार्डिंग आपको कैसे और कितना लोन मिल सकता है, आपको उसको पे कैसे करना है, बराबर, आपको इंपोर्ट एक्सपोर्ट करना है। मैं सच बोलूं तो मैंने ये स्पाइसेस का बिजनेस में ये इंपोर्ट एक्सपोर्ट का सोचा ही नहीं था, क्योंकि वो मेरे पास लाइन ही नहीं थी, और वो तो मेरा थर्ड बिजनेस है, सेकंड भी नहीं है, बराबर है। लेकिन जब से मैंने उद्योगवर्धिनी से ये सब सीखा, जब देखा, तो मेरे को लगा कि इसमें तो बहुत सारे स्कोप है, और इन्होंने जो गाइडेंस दिया है वो काबिले तारीफ है कि अगर मैं ये यहाँ पर लोकल या तो किसी को मैं कोई एजेंट थ्रू करवाता है, लाइक लाइसेंसेस है, या फिर इंपोर्ट एक्सपोर्ट के लिए कोई फर्म है, ऐसा कुछ अगर मैं किसी से करवाता तो उसको मुझे परसेंटेज में शेयरिंग देना पड़ता, समझिए। बिजनेस है तो वो भी बिजनेस करने के उससे ही आएगा मेरे पास, बराबर। लेकिन इन्होंने जो मेरे को जो गाइडेंस दिया है उससे मैं खुद ये सब कर सकता हूँ, बराबर। तो वो सब ओवरऑल मिला के मेरे को मेरे बिजनेस के अंदर किसी को इन्वॉल्व नहीं करना पड़ेगा और मेरा बिजनेस बढ़ता जाएगा। तो ये फायदा आहे उद्योगवर्धिनी का। सो असे बरेच पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी आपला हा कोर्स अटेंड केलेला आहे अँड खूप त्यांनी चांगला सक्सेसफुल त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि आज खूप चांगला व्यवसाय करताय. सो आज आपण आजचं वेबिनारचे इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि तुम्हाला खरोखर या व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला याच्यातल्या टेक्निकॅलिटी समजून घ्यायच्या आहे, प्रोसेस समजायची आहे, कॉस्टिंग समजायची आहे, एक ओव्हरऑल सगळं एक्सपोर्टच्या संधी, लायसन्सेस, तर आम्ही सगळ्या गोष्टी एका रूफ अंडर आणतो सो दॅट तुम्ही जेव्हा उद्या व्यवसाय सुरू करायला जाल तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं नाही लागेल. सगळ्या गोष्टी आम्ही अंडर वन रूफ देतो आणि तुम्हाला एक कम्युनिटी सुद्धा मिळते, ज्याच्याने तुम्हाला अजून जेवढे बी उद्योजक आहे स्पाइसेसचे त्यांच्यासोबत नेटवर्क करता येतं, ज्याच्याने तुमचा व्यवसाय मिळेल किंवा तुम्हाला बऱ्याच काही संधी मिळेल, मार्केटिंगच्या रॉ मटेरियल तुम्हाला सोर्सेस मिळेल, बरंच काही तुमचं एक कम्युनिकेशन होऊ शकतं. सो असं सगळा सपोर्ट तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे, जो आता आमच्या नवीन बॅच याची आमची चालू होत आहे 25 तारखेपासून. सो तुम्ही नक्कीच या कोर्सवर रजिस्ट्रेशन करू शकता आणि 4,500 रुपये कोर्सची फी आहे आणि ज्यांना अलॉंग विथ द व्हिजिट पाहिजे, ज्याच्यामध्ये 1 डे इंडस्ट्रियल व्हिजिट असेल, तर त्याची फी 6,000 रुपीज असेल. So thank you and have a good night everyone. Thank you Sudesh sir for wonderful guidance and thank you all participants for थँक्यू व्हेरी wonderful. मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. Yes, thank you. Yes, bye.